सायन्स जी के मराठी कट्टा या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सायन्स जी के कट्टा या चॅनलवर आपण वेगवेगळे प्रश्न मांडतो आणि त्याचं निरासन करतो। तर बघा, आजचा पडलेला प्रश्न आहे की पूर्वज जे पहिलं घराच्या बाहेर लिंबू आणि 7 मिरच्या बांधायचे ते खरंच योग्य आहे का? आणि ते बांधल्याने खरंच घराला नजर लागत नाही का? आणि अलक्ष्मी येत नाही का? आणि त्याचा काय फायदा होतो? आणि ही रीत सतत पुढेही चालत आलेली आहे। किती मोठं हॉस्पिटल जरी बांधलं तरी घराच्या बाहेर तुम्ही हे पाहतात। डॉक्टर सुद्धा असले तरी ते काय करतात, आपल्या हॉस्पिटलच्या बाहेर मिरच्या आणि 7 मिरच्या आणि 1 लिंबू धाग्यामध्ये वाहून लावतात। तर हे का लावतात? प्रत्येक जण का लावतात? ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे की विज्ञान आहे? तर आज आपण जाणून घेऊयात या प्रश्नाचं उत्तर। बघा, पूर्वज वेडे नव्हते, पूर्वज खूप शहाणे होते आणि त्यांच्या प्रत्येक आपण जे रीतिरिवाज दिलेले आहेत ते पुढं चालत आहेत। ही पूर्वजांचीच रीत आहे, रिवाज आहे, घराच्या बाहेर हे मिरच्या लिंबू लावायची। तर बघा, त्याचं सत्य जाणून घेऊयात। बघा, एका धाग्यामध्ये लिंबू आणि 7 मिरच्या लावतात आणि पहिल्याचे घरे कसे होते तुम्हाला माहिती आहे? मातीची घरे होते, कौलारूचे घरे होते, एक साधे आपले पाचटाचे वगैरे घरे बांधायची आणि मग ते काय करायचे, घराच्या बाहेर असे लावून द्यायचं 7 मिरच्या आणि 1 लिंबू। तर का लावायचे? आज आपले तर सिमेंटाचे घर आहेत तरीही आज आपण लावतो। तर ते लावायचे यासाठी की लिंबामध्ये काय असतं, सायट्रिक ॲसिड असतं आणि मिरचीमध्ये काय असतं, कॅप्सासिन नावाचं रसायन असतं। ही दोन्ही रसायनं काय होतात, धाग्यामध्ये ते मिरची आणि लिंबू काय केलं असतं, धाग्यामध्ये वळलेलं असतं आणि धागा काय करतो, हे रसायन शोषून घेतो। सायट्रिक ॲसिड शोषून घेतो, कॅप्सासिन नावाचं रसायन शोषून घेतो आणि हे शोषून घेतलेल्याचं बाष्पीभवन होतं। बाष्पीभवन झाल्यानंतर हे हवेमध्ये ह्याचा फ्रेग्रन्स, ह्याचा वास जातो आणि या वासामुळे काय होतं, कीटक वगैरे काय होतात, घरामध्ये येत नाहीत। हे आहे याच्या पाठीमागचं सत्य आणि यासाठी पूर्वज पहिल्यापासून घराला हे बाहेर बांधायचे। आता जाऊ द्या, तुम्ही म्हणाल की घराला बांधत होते, आजकाल तर गाडीला पण बांधतात। आता गाडीला का बांधतात त्याचंही मागचं आपण सत्य जाणून घेऊयात। आता ते जी रीत पडलेली आहे ती पुढेही अशीच चालत आहे, परंतु आता आपल्याला सिमेंटाचे घरं, पक्के घरं झालेले आहेत तरीही आपण काय करतो, ते बांधतो। ठीक आहे। आता बघा, गाडीला का बांधायचे मग? आता गाडीला बांधल्यानंतर आपण पहिल्याचे रात्री प्रवास करायचे, दूर दूर प्रवास करायचे आणि गाडीच्या समोर काय, मिरच्या आणि लिंबू असायचं। मग गाडीला रात्रीचा प्रवास झाला, रात्रीच्या वेळेस ते बाहेर आले, एखाद्याला साप चावला अंधारात आणि मग साप चावल्यानंतर तुम्हाला आजही आपण प्रयोग करतो, मिरची अगोदर त्याला खाऊ घालतो, याला चव समजते का नाही? त्याचप्रमाणे याचा वापर ते लोक करत होते। त्यासाठी पहिल्यापासून आपली रीत पडलेली आहे की घराच्या बाहेर लिंबू आणि 7 मिरच्या लावायच्या आणि त्या पाठीमागचं विज्ञान आणि सत्य हे असं आहे की घरात कीटक नाशक साप काही येऊ नये त्यासाठी, आणि गाडीला यासाठी की दूरचा प्रवास केल्यानंतर कुठे साप वगैरे चावल्यानंतर मिरची त्याला टेस्ट करण्यासाठी की याला साप चावलाय की नाही, यासाठी ही परंपरा चालत आलेली आहे। आता आपला दुसरा प्रश्न आहे की ग्रहणामध्ये बाहेर का पडत नाहीयेत? तर त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या सायन्स जी के मराठी कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान विज्ञान शिकण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी आजच नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन। दुसरा प्रश्न आहे की ग्रहणात बाहेर पडू नये। पहिल्यापासून म्हणतात की ग्रहणात बाहेर पडू नये, गरोदर स्त्रियांनी तर अजिबात ग्रहणात बाहेर पडू नये। तर का पडू नये याचा आज आपण सत्य जाणून घेणार आहोत। तर बघा, ग्रहणामध्ये जो सूर्य आहे तो सूर्य काय होतो, अर्धा झाकला जातो किंवा पूर्ण झाकला जातो। त्यामुळे काय होतं, सूर्यामधून जे हानिकारक आहेत अल्ट्राव्हायोलेट किरणे जे थेट पृथ्वीवर येतात आणि त्याला आपण पाहताना आपल्या डोळ्यातील रेटिना कायमचा जळू शकतो। त्यासाठी ग्रहणामध्ये बाहेर पडू नये। आता अन्नाचं काय झालं, अन्न म्हणतात अन्न शिजवू नये, अन्न उघड्यावर ठेवू नये। तर त्याचं काय सत्य आहे? तर बघा, त्याचं सत्य आहे, सूर्यप्रकाश हा नॅचरल सॅनिटायझर आहे। तुम्हाला माहिती आहे, सूर्यप्रकाशामध्ये जे हवेमध्ये जे कीटाणू वगैरे असतात तो काय करतो, सॅनिटाइज करतो, म्हणजे मारतो। ठीक आहे, आपण कसं आपला हात सॅनिटायझर करतो तसं त्याप्रमाणे सूर्यप्रकाश हवेतील किरणे जे बॅक्टेरिया वगैरे आहेत जे आपल्याला हानी पोहोचवतात ते काय करतो, नष्ट करतो। आता ग्रहणामध्ये तर सूर्य झाकलेला असतो, अर्धा झाकलेला किंवा पूर्ण झाकलेला असतो, त्यामुळे काय होतं, सूर्यप्रकाश भेटत नाही आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे हवेमध्ये काय होतात, ते हानिकारक
घटक येतात, बॅक्टेरिया येतात आणि उघड्यावर जर असेल तर त्यामध्ये ते जातात आणि ते अन्नामध्ये जातात आणि त्यामध्ये आपल्याला फूड पॉयझनिंग वगैरे होतं. त्यामुळे ग्रहणामध्ये अन्न ग्रहण केलं नव्हते पूर्वी लोक. आता तर आपण सर्वजण व्यवस्थित चांगली पक्की घरं आहेत, किचन आहे, वेल सेट आहे, सर्व मध्ये ठेवू शकतो. परंतु पहिलं पूर्वी तसं नव्हतं. त्यामुळे ग्रहणामध्ये अजिबात बाहेर पडू नये असा रीत होती. आणि असेच छान छान सायन्सचे सत्य जाणून घेण्यासाठी आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर खूप इंटरेस्टिंग माहिती भेटणार आहे. असं छान छान सायन्सच्या पाठीमागचं श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञानाचं सत्य, पूर्वजांची जी चलत आलेली आहे त्याच्या पाठीमागचं सत्य जाणून घेण्यासाठी आजच आपल्या सायन्स जी के मराठी कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट अशाच एखाद्या इंटरेस्टिंग माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.